बघा सामना 4 षटकांचा असेल। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। गेम ऑन, लेट्स प्ले। सचिन नाईक गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक इनला फलंदाज वैभव। सामना सुरू होतोय। पहिला चेंडू बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। आडेकरचा फिरकीचा जादूगार आहे। वेलकम कपिल, स्वागत। पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार। धावसंख्या आहे 4। धनवीन 11 वसई आणि वन सोल्युशन नवी मुंबई या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे। पुन्हा एकदा ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने घेऊन ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय। हा दुसरा बघा 4 षटकांचा सामना असेल, कारण की दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे। आम्ही आधी सूचना केली होती की पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे असतील आणि त्यानंतरचे सामने हे 4 षटकांचे असतील। दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना आहे आणि हा सामना 4 षटकांचा असेल। 4 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असेल आणि एकमेव षटक, पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल। डान्सिंग डाऊन द विकेट, यस अपील पंचांनी उचलून धरली, फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय। हा पहिला मोठा धक्का, वैभव बॅक टू द पवेलियन। वसई या टीमचे अनिल घरत येत आहेत बॅटिंग करण्यासाठी। जोविली बदलापूरची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती याच अनिल घरत यांनी। बघूया कशी कामगिरी करतायत या स्पर्धेमध्ये। स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन आपण पाहतोय। राज भोईर, प्रसाद सुरोशे, रोहितभाई भोईर प्रतिष्ठान, RB11 वरप यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन। आजचा हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील हा सामना क्रमांक आपण पाहतोय 5वा सुरू आहे। विनंती असेल कनक 11 भांडूप या टीमला देखील आपण कुठेच जाऊ नका, कारण की यापुढील सामना तुमचा असेल। डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ्टेड इट लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती ठोकलाय। हा ला आपण पाहतोय अनिल घरत। हे नाव खूप मोठं आहे टेनिस बॉल विश्वामध्ये। 40+ माध्यमातून अनेक क्रीडांगण गाजवलेली आहेत याच अनिल घरतने। रन मशीन ज्यांना म्हटलं तर पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकात अली येत आहे चेंडूवरती, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 1/13 ही धावसंख्या आहे। स्ट्राइक इनला फलंदाज राजू ऑन स्ट्राइक। राजू आहेत स्ट्राइक इनला।
आणि एक चेंडू शिल्लक आपण पाहतोय या पहिल्या षटकामधील. थोडीशी महागडी गोलंदाजी सचिन नाईक करतायत, कारण की 3 चौकार आलेत आतापर्यंत सचिन नाईकच्या या षटकामध्ये. TDPL मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती, परंतु सर्वोत्तम कामगिरी केली जगन्नाथ पाटील, राज भोईर, त्यानंतर आतिकबाई सय्यद आणि निशांत दादा मिरकुटे यांच्या श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाला संघाने चॅम्पियन झाले. ड्राईव्ह करतात बॅक टू द बॉलर आणि धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये, फलंदाज झाल्या बाद राजू. बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धनवीन 11 वसई या संघाची 13. न्यू बॅट्समन शैलेंद्र येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज वैभव आणि राजू बाद झालेत. 13 या धावसंख्येवरती 2 मोठे धक्के लागलेत धनवीन 11 वसई या संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. दत्ता येतोय नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज अनिल, ज्याने एक चौकार लगावलाय. विस्फोटक फलंदाज आहे रन मशीन ज्यांना म्हटलं होतं. बघूया अनिल कशी कामगिरी करतायत. पहिल्या षटकामध्ये 2 बाद 13 ही धावसंख्या आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, फिंगर अप. फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन. अनिलला माघारी परतावं लागेल. अनिलची खेळी संपुष्टात. लागतोय हा तिसरा मोठा धक्का धनवीन वसई या संघाला. न्यू बॅट्समन आपण पाहू शकाल विशाल येत आहेत 5व्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती दत्ताने विकेट मिळवली आहे. दत्ता एक गुणवान गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये 7 धावेंचं षटक हाताळलं होतं. तोच दत्ता आपण पाहतोय या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. पहिल्या सामन्यामध्ये अलीने चांगली गोलंदाजी केली होती 2 षटकांमध्ये. गतीमध्ये परिवर्तन, लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. अतिरिक्त उचली घेतली चेंडू पडल्यानंतर आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 13. 3 बाद 13 ही धावसंख्या आहे. आज 40+ चे संघ आपण पाहिले. वेळेवरती सर्व संघ दाखल झाले. सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हरला येतोय. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थाने सर्वच खेळाडू लेजंड खेळाडू आपण पाहतोय, कारण की त्याने रेग्युलरच्या माध्यमातून एक काळ गाजवलाय आणि निवृत्ती घोषित केल्यानंतर
पुन्हा एकदा 40+ माध्यमातून ते आपलं टॅलेंट दाखवत आहेत. ज्याप्रमाणे परफॉर्मन्स सुरू आहे असं वाटत नाही की हे 40+ चे खेळाडू आहेत. प्रत्येक संघामध्ये नामवंत खेळाडूंचा भरणा आहे. ऑन साइडला खेळतायत. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 16 धाव धावफलकावरती आहेत. धावसंख्या 16. जो संघ जिंकेल तो संघ कनक 11 भांडूप या संघासमोर फाईट करेल या पुढीलच्या मॅच मध्ये. ज्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. हा दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना सुरू होतोय. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन, गोलंदाजीमध्ये चेंज ऑफ पेस आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 16. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. या षटकामध्ये दत्ता पुन्हा एकदा इम्प्रेस करतोय. ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, त्याचप्रमाणे याही सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अवघ्या 5 धावेंचं षटक फेकले गोलंदाज दत्ताने आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 18. गोलंदाज धावसंख्या आहे 18. पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धाव बनवल्यात धनवीन 11 वसई या संघाने. स्ट्राइक इनला फलंदाज शैलेंद्र आहेत. क्या बात आहे. चांगला चेंडू. विकेट किपर बीट झालेत आणि मिळते एक धाव. या चेंडूवरती पंचांचा इशारा बाईटचा येतोय. बॅट्समन देखील बीट झाले होते आणि अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 19 धाव धावफलकावरती आहेत. प्रचंड वेग आहे अलीच्या गोलंदाजीमध्ये. व्हेरिएशन भरपूर आहे अलीकडे. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच, परंतु मोह आवरलाय विकेट किपरने आणि मिळते एक धाव. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्या एकने पुढे जाईल. 20 धाव धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे. 48 संघांचा सहभाग. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 21 धाव धावफलकावरती. याच ग्राउंड वरती 7 आणि 8 तारखेला MVPL चं आयोजन आहे. लाऊड अपील, फिंगर अप आणि फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का धनवीन 11 वसई या टीमला.
येत आहेत 6व्या क्रमांकावरती. सादिक ऑन स्ट्राइक, परफेक्ट यॉर्कर चेंडू ऑन साइडला फ्लिक केलं. डीप मध्ये फिल्डर आहेत अजय, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 22 धावा धावफलकावरती. याही षटकामध्ये याही मॅच मध्ये अलीने इम्प्रेस केलंय. स्ट्रायकिंगला फलंदाज शैलेंद्र आहेत. संघर्ष सुरू आहे धनवीन 11 वसई या संघाचा या मॅच मध्ये. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला स्वीप करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. अजय फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ज्याप्रमाणे दत्ताने गोलंदाजी केली आहे त्याचप्रमाणे अली देखील गोलंदाजी करतायत. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. धावफलकावरती आहे 23 आणि अंतिम षटकामध्ये येतोय गोलंदाज अजय येत आहेत या अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज शैलेंद्र आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. टायमिंग देखील जुळले का, परंतु एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल पकडलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती फलंदाज धावसंख्या आहे 23 ने बॅट्समन हरेश येत आहेत 7व्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला स्टीअर केल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार केली होती धनवीन 11 वसई या संघाने. पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या 13 आणि त्यानंतर धावांचा दुष्काळ पडलाय. धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत. दत्ताने देखील अवघ्या 5 धाव्यांचे षटक फेकलं. त्यानंतर अलीने देखील 5 धाव्यांचं षटक फेकलंय आणि अजय देखील चांगली गोलंदाजी करतायत. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. गोलंदाज अजय. प्रशांत रेड्डी यांचं देखील आगमन होत आहे. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर आहे. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं, खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आला. ड्रिल करून दाखवतात की ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 26 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक.
क्लीन बोल्ट यश ठेव उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली तू चल मैं आया पूर्णपणे बॅकफुट वरती डीजे मास्टर शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅट्समन संदीप येत आहेत अंतिम चेंडू खेळण्यासाठी आणि उद्या नक्कीच डबल धमाका असणार आहे कारण की उद्या नामवंत संघ सुपर संडे आहे आणि हॅरी सर डान्स देखील करणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये कारण की प्रेक्षक देखील तेवढे संख्येने येतील. गोरसी बी संघ इन ऍक्शन मध्ये असेल माहुलगाव संघ देखील इन ऍक्शन मध्ये असेल. अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील गोलंदाज अजय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि धावबाची संधी विकेटचं पतन शेवटच्या बॉलवरती सांघिक यश आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धनवीन 11 वसई या टीमची 26 आणि 27 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. वन सोल्युशन नवी मुंबई या संघासमोर विनंती असेल धनवीन वसई या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि वन सोल्युशन नवी मुंबई या संघाला विनंती असेल आपले फलंदाज पाठवायचे आहेत. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे आदर्श आमचे गुरुवर्य योगेश मडवी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
और थैंक यू सो मच रोशन। फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत। सेकंड राउंड का सेकंड मुकाबला आप देख रहे हैं, बिल्कुल लो स्कोरिंग मुकाबला है। और यदि लो स्कोरिंग मुकाबला टीम को जीतना है तो स्टैंडर्ड गेंदबाजी, स्टैंडर्ड फील्डिंग, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश, विकेट के ऊपर विकेट और दबाव के ऊपर दबाव, ये 5 बातें जो आपको मुकाबला जिता सकती है। मुकाबला शुरू हो चुका है। इनसाइड आउट के माध्यम से गेंद को खेला, जब तक गेंद को फील्ड करे तब तक 2 रन का इजाफा। 24 में रन बनाने हैं 27 रन, तो ज्यादा नहीं है मगर आप मेहनत ज्यादा करनी पड़ेगी। टीम धनवेन 11 वसई जो कि आप देख रहे हैं बिल्कुल बाय वन गेट वन पे बिल्कुल जिन्हें मिला था, और ये मौका था उनके पास, एक ड्रॉ, एक उन्हें बाय मिली थी, मगर ये मुकाबले में रन नहीं बने और केवल 27 रनों का टारगेट है। मुकाबला एक तरफ बात करेंगे तो टीम वन सोल्यूशन नबी मुंबई जो काफी स्ट्रांग टीम है, पहला मुकाबला उन्होंने जीता। दूसरा मुकाबले की बात करेंगे, अब ये दूसरा मुकाबला है। रन संख्या 2, 24 गेंद में 27 रनों का टारगेट है। यॉर्क लाइन की गेंद, यही गेंदबाजी करनी होगी, ज्यादा से ज्यादा गेंदें डॉट फेंकनी पड़ेगी, दबाव डालना पड़ेगा सामने वाली टीम को, तो जाकर आप लो स्कोरिंग वाले मुकाबले को जीत सकते हैं। जीतने के लिए रन बनाने हैं 27 और अभी तक तो बात करेंगे 3 गेंद में केवल 2 रन आए। शॉर्ट गेंद पुल कर दिया, इस बार गेंद जाएगी लॉन्ग लेग के ऊपर से सीमा रेखा बाहर, दत्ता के बल्ले से शानदार छक्का। छक्का और छक्के के सहायता से टीम की टोटल 8 रनों के ऊपर पहुंच चुकी है। अब जीतने के लिए 19 रन 20 गेंदों के ऊपर, 20 गेंदें बची है, 19 रन शॉर्ट लाइन की गेंदबाजी करोगे तो रन आएंगे इस गेंद के ऊपर, क्योंकि शॉर्ट पिच लेंथ, ओवर पिच, फुल टॉस गेंद, ये क्रिकेट में खराब गेंदें मानी जाती है, जिनके ऊपर हमेशा नंबर 4 या 6 आते हैं। इस बार 6 नंबर आया शॉर्ट वाली गेंद के ऊपर, थोड़ी पीछे गेंद की थी और बल्लेबाज ने उसका भरपूर फायदा उठाया। रनों की बात करेंगे इस समय 8, पहला ओवर प्रगति पर है। 2 फील्डर आप देख सकते हैं, एक है डीप मिड विकेट में, एक है एक्स्ट्रा कवर में, 2 खिलाड़ी केवल बाउंड्री लाइन के ऊपर है। सर्कल के अंदर मिड ऑन तैनात है, मिड ऑफ तैनात है, पॉइंट तैनात है, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी है, सेकेंड स्लिप में खिलाड़ी है, लेग स्लिप में है और एक स्क्वायर लेग, शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी है। ये खिलाड़ी सर्कल के अंदर है। 9 रन बन चुके हैं। जीतने के लिए अभी भी 18 रन की आवश्यकता है 20 गेंदों के ऊपर। विशाल गेंदबाजी के लिए तैयार, ये अच्छी गेंद सामने की तरफ गेंद को खेला, हल्के हाथों से क्लिक किया, कवर की रिजर्व में फील्डर तैनात है, एक सिंगल आएगी और सिंगल से खुश है इस बार, क्योंकि जानते हैं कि अब हर गेंद में 1 रन भी बनी तो मुकाबला हम बड़े आसान से जीत सकते हैं। रन संख्या इस समय 10 रनों के ऊपर पहुंच चुकी है। विशाल का ये पहला ओवर आप देख रहे हैं, बिल्कुल तो रनों की बात करेंगे इस समय। ये फुल टॉस गेंद प्रहार कर दिया, गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर, अली के बल्ले से शानदार चौका।
देखिए ना बिल्कुल जिस तरह से मुकाबले में 5 ओवर में केवल 43 रन खर्च किए थे। गेंदबाजी उनकी ताकत है। और ये देखिए खूबसूरत शॉट, गेंद जाएगी मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा के बाहर। टीम की टोटल रन संख्या 21 रन बन चुके हैं। जीतने के लिए अब केवल 6 रन की आवश्यकता है। ओ ये देखिए मुकाबला फिनिश किया, कमाल की बल्लेबाजी मैदान के ऊपर आली, जिन्होंने 3 गेंद में 16 रन की शानदार पारी खेली और मुकाबला जल्द ही खत्म किया और इस मुकाबले के हीरो बनेंगे। 5 रन देकर 1 विकेट, बल्लेबाजी से 3 गेंदों में 16 रन, बल्लेबाज है अली, मैन ऑफ द मैच। सोलह रन की 3 गेंदों में पारी खेली, गेंदबाजी से 5 रन देकर 1 सफलता प्राप्त की। सभी गेंदबाजों ने इकोनॉमिकल गेंदबाजी की थी। पहले ओवर से लेकर आखिरी ओवर तक उनके गेंदबाजों ने शानदार प्रदर्शन किया। सचिन नाइक ने 13 रन देकर 1 सफलता दी, उसके बाद दत्ता ने 5 रन देकर 1 विकेट, अली ने 5 रन देकर 1 विकेट और अजय ने 3 रन देकर 2 सफलता। बल्लेबाजी की बात